ह्यांच्याकडं अशा वस्तू येतं की करमाळ्यात ज्या वस्तू भेटत नाही त्या वस्तू ह्यांच्याकडे भेटतात. म्हणजे मोबाईल स्पेअर पार्ट असतील. आपण ह्या दादांना तर बोलणारच आहे. टपरी लहानच आहे पण कारकोळ किरकोळ वस्तू सगळ्या प्रकारच्या मिळतात. परिचय द्या आपला करमाळा चॅनलसाठी. माझं नाव सद्दाम कुरैशी आहे. मी याचं म्हणजे टपरीचा धंदा करतो. 7-8 वर्ष झालं माझं दुकान आहे इथं. पण आता टपरीचं बंद करून आपलं चष्मे वगैरे बेल्ट आपल्याकडे प्रत्येक वस्तू भेटेल. मोबाईल रिपेअरिंग असो, मोबाईल सेकंड हँड असो. पण आपलं शेजारी कोंबड्याचं चिकनचं बी दुकान आहे, रुस्तुम चिकन शॉप. किती वर्षापासून आपला व्यवसाय चालतोय हा? आपला इथं 7 वर्ष झाले टपरी आहे. 7 वर्षापासून. 7 वर्ष झाले. शिक्षण काय आपलं? शिक्षण 5वी झालेली आहे. मुलं किती? मुलं 2 आहे. काही मोठा मुलगा आहे, सांगतो तरी. शिक्षण 5वी. 5वी. व्यवसाय चांगला का नोकरी चांगली? व्यवसाय चांगला आहे नोकरीपेक्षा. नोकरी म्हणजे गुलाम आहे. 10 रुपये भेटून सुखासुखी आपला संसार म्हणजे सगळं होतं आहे. सकाळी किती वाजता तुम्ही काय? सकाळी 8 वाजता टाईम आहे उघडायचं. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतं आपलं. बर. गॉगल कितीपर्यंत आहे? काय सुरुवात कितीपर्यंत आहे? गॉगल तर मस्त दिसते तुमच्या. 100 पासून 500 पर्यंत 600 पर्यंत चष्मे आपले. क्वालिटी एक नंबर असणार आणि पूर्ण असं म्हणजे काचीचं आहे. डोळ्याला वगैरे त्रास होणार नाही. बरं. चांगले गॅरंटीवाले चष्मे आपले. मोबाईलचं चार्जर वगैरे मोबाईल सामान काय काय आपल्याकडे? आपल्याकडे चार्जर आहे, मोठ्या गाडीचं चार्जर आहे, साऊंड आहे, AC वगैरे, ब्लूटूथ, कूलर असं म्हणजे मोबाईलचं सर्व प्रकारचं सामान कारकोळ जे असतं ते सगळं सगळं भेटून जाईल. दुरुस्ती करताय मोबाईल? दुरुस्त आली तर आहे आपलं गावात जे दुकान आहे गोल्डन मोबाईल शॉप. सुद्धा येते. बरं बरं बरं. तिथं आपण येतो त्यांच्याकडे रिपेअर करायला. आणि शेजारी आपलं चिकनचं शॉप आहे. म्हणजे याला साईडला आहे ते. हो, फ्रेश एकदम फ्रेश चिकन कधी जातो माल ते? सकाळ संध्याकाळ दिवसभर चालू असते. चालूच असतं ते. कोण बघतं तिकडलं? तिकडला पोरग बघतोय. पोरग एक बारका, मी बी बघतो. म्हणजे जास्त म्हणून असं तुम्ही तरुण मुलांना काय संदेश सांगाल जी शिकून आता मुलं जी काय नोकर नाहीत म्हणून नाराज आहेत किंवा बसलेले असतात निवांत टेन्शनमध्ये? त्यांनी स्वतःचा काहीतरी असं म्हणजे धंदा करावा, उघडावा. बारका का असा नाही, नोकरीपेक्षा हे धंदा बरं आहे. तुमचा अनुभव? माझा अनुभव म्हणजे व्यवसाय काय काही टाका ना, काय सुद्धा वडापाव, चहा, टपरी, बारका असू दे तर हे चांगलं असतं. ती म्हणजे नोकरीपेक्षा पैसे जास्ती, इन्कम जास्ती भेटतंय. तुमच्या मुलांना काय तुम्ही पुढचं काय टार्गेट आहे? काय मुलांना बी आता चिकनचं दुकान टाकून दिलेलं आहे. बरं. पोरांना हे देणार. आपण आणि दुसरं काहीतरी बघणार, हॉटेल बघा, काय बी प्रयत्न चालू आहे तुमचा? चालू आहे. शिक्षणमध्ये काय नोकरी नाही, काय नाही. करमाळा शहरात काय म्हणणं आहे? तुम्हाला कुठल्या नावाने ओळखतात? सद्दाम म्हणलं तरी ओळखतात मला. सद्दाम कुरैशी असून म्हणजे धंदा कवा केला नाही आपण. बरं. हे आपलं जसं आपल्याला कळतं चिकनचं आणि पान शॉप टाकून बसलेलो होतो. बरं. दुसरा हे काय नाही, धंदा नाही, वैसे एवढंच आपलं. किती इन्कम रोजचा होतो? इन्कम 2000 रुपये भेटतात. 2000 रुपये? 2000. कधी कमी जास्त? काय कमी जास्ती तर होत असतात. हां. कवा 2 बी भेटतात, कवा 2.5 बी भेटतात, कवा 1.5 बी भेटतात, कवा 1000 बी भेटते. व्यवसाय शेवटी धंदे हिशाबाशी समाधानी आहात का तुम्ही ह्याच्यावर? समाधान आहे. आता परपंच चालवतंय म्हणल्यावर बरं आहे म्हणून चालवतंय ना. बरं. इन्कम चांगला आहे, बिझनेस चांगला आहे. आणि माल सगळे आपले पैसे ओरिजिनल असतं, असं डुप्लिकेट नाही. 50 एखाद्या गरीब मुलाला जर असा व्यवसाय उभा करायचा म्हणतं किती खर्च त्याला काय सर्वसाधारण? 5-50 हजार असलं तरी चालू होतं. 5-50 हजार रुपयात 1500 छापू शकतो. छापू शकतात. हे अशी दुकान तर छोटीशी घेतले 10-12 हजार 20 हजार पर्यंत. माल 10 हजाराचं भरलं, 12 हजाराचं भरलं तरी होतंय चालू. सुरुवातीला 20-30 हजार रुपये म्हणजे लागल्या तर सुरुवातीला लागतात. सपोर्ट करणार का तुम्ही एखाद्या जर उभा करायचा व्यवसाय म्हणला असं तर? काय त्यांना माल कुठनं भेटतंय, काय भेटतंय सगळं त्यांना लिंक लावून देणार मी. माझं वाटलं तर नंबर बी देतो. नंबर सांगा तुमचा, एखाद्याला जर नंबर लागेल तर. 84 85 85 28 96. एखाद्याला जर टपरी उभा करून जर ह्यांच्या पद्धतीने जर काय व्यवसाय उभा करा असेल कमी भांडवलात, कमी भांडवलमध्ये व्यवस्थित आहे आणि हे म्हणजे असं चांगलं धंदा आहे.
बघा तर लहानाचं दुकान पण कसं डेकोरेशन आहे वर किती मस्त बनवलेलं आहे. त्यांचा आपण बायपास रोड करमाळा असा शाला चौक करमाळा बायपास तिथं हे शहरात खाली रोड जातो आणि साईडलाच त्या दादाचं चिकन म्हणजे एकच व्यक्ती दोन व्यवसाय करतो फक्त कष्ट कष्टाचा धंदा आहे. दोरा आणि गावरान चिकन बी भेटतं आपल्याकडं. गावरान पण भेटतो अंडे बी असतं फ्रेश आहे. फ्रेश आणि ताजे अंडे चिकन आहे का थोडं ताजा माल आहे. काय रेट चालू आहे सध्या आपला रेट काय चालू आहे दुसऱ्यापेक्षा रेट काय कमी 220 रुपये फक्त. 220 रुपये सगळ्यांकडे 240 रुपये, आपल्याकडे 220 रुपये आणि फ्रेश कापून जसं म्हणलं तसं तुम्हाला पीस भेटून जाईल. तर एकंदरीत फक्त आपण चाहत्यांना नेहमी आपण सपोर्ट करत असतो. नवीन जी काय व्यावसायिक आहेत दुकानदार आहेत तर आवर्जून चिकन खाणाऱ्यांनी या ठिकाणी या. परत आपल्याकडे तोरा कोंबडी असते, अखंड कोंबडी ते 180 रुपयाला आहे. नग हा नंग ते किलो, सव्वा किलो, 1.5 किलो किती भरून देत तुमचे नशीब. ते अखंड कोंबडी 180 रुपये 90 रुपयाला देतात. आपल्या चॅनलचा जर ग्राहक आला तर कन्सेशन त्याला काय कमी काय 100% 200 रुपये देऊ. ओके.